तेच पुणे महानगरपालिकेचं आहे, तेच परिषदेत आहे, तेच फलटणच्या पंचायत समिती सभापती पदाबाबत घडलं. किती उदाहरणं द्यायची. स्वतः विखे पाटलांच्या घराण्यामध्ये ओबीसीचा दाखला काढून ओबीसीचं पद राखलं जातं. आता मग या राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब विखे पाटील आणि मग त्यांचे विठ्ठलराव विखे पाटील एवढ्या मोठ्या सहकारामध्ये काम असलेल्या माणसाच्या घरातला माणूस जर ओबीसीचा दाखला काढून जर निवडणुकीमध्ये लाभ घेत असेल तर मूळ ओबीसी, सामाजिक दृष्ट्या मागास ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये कसा टिकेल? कसं राहिलंय ओबीसीचं आरक्षण? कोण बोलेल का सामाजिक न्यायाच्या बाजूनं? कोण बोलेल का फुले शाहू आंबेडकरांचं समतेचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र? कुठला पुरोगामी? या आणि समाज नको असं काहीतरी सुरू आहे. ओबीसी नेत्यांनाच नव्हे, भाजपला सुद्धा कुठं रोजाने पाठवलेत का हे ओबीसीचे सेल प्रमुख? का बोलत नाहीत? आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय का नाही संपलंय ते तुम्ही सांगा. किती दिवस रॉ मटेरियल म्हणून, किती दिवस मतदार म्हणून ओबीसीला तुम्ही वापरून घेणार? बोलणार नाही ओबीसीच्या बाजूने तुम्ही? त्यामुळे फक्त ओबीसीच्या नेत्यांनाच राजकारण पडलं नाही तर भाजप सहित सर्व पक्षांना ओबीसीच्या बाजूने कुणालाही बोलायचं नाही. हे ठळक आहे, हे त्रिवार सत्य आहे. तुम्ही एकीकडे म्हणताय की ओबीसीचं आरक्षण संपलंय, परंतु दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र जाहीररित्या सांगतायत की कोणाचं ओरबाडून कोणाला देणार नाही, कोणावर अन्याय करणार नाही. काय नेमकं तुम्ही मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं आहे, मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं आहे, काल परवाच आपल्या शासनातर्फे सांगण्यात आलं की या महाराष्ट्रामध्ये 2017 सालापासून पुढे 22,20,577 कुणबी प्रमाणपत्र वाटले गेली. मग असं जर शासन अजेंड्यावर येऊन एका राज्यपत्र वाटणार असाल आणि ते जर ओबीसी मध्ये समावितो त्या मराठा समाजाच्या तुलनेमध्ये सांगा बरं, आणि कसं ओबीसीचं आरक्षण टिकलंय सांगा बरं. हा सामाजिक दृष्ट्या मागासावर बोलू ते आलो त्यावर. अरे नाभिक, सुतार, कुंभार, लोहार, बेरड, बेडर, रामोशी, कोळी, कोष्टी, तेली, तांबोळी ही माणसं कशी टिकतील मराठा समाजाच्या? आणि ते मराठा समाजाचे पंचायत राजमध्ये ते कॉम्पिट करायला येणारी माणसं, आमदाराची पोरं, आमदाराची लेकरं, आमदार खासदारांची नातेवाईक, राधाकृष्ण विखे पाटलांच्या स्वतःच्या घरातले, त्यांच्या पत्नी, हे जर ओबीसीचं आरक्षण घेणार असतील, सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आमदाराची पत्नी घेणार असेल तर 11:30 प्रमाणपत्र घेतलं आणि 1:30 वाजता ओपन मधून निवडून येऊन सुद्धा ओबीसीला राखीव असलेलं जिल्हा परिषद अध्यक्षपद जर शिंदेची पत्नी घेत असेल, मुख्यमंत्री महोदय कसं टिकलंय हे आरक्षण? कसं टिकलंय? कसा धक्का लागत नाही तुम्ही आम्हाला सांगा. करायचं काय आम्ही नक्की? कोण म्हणतंय ओबीसीचं आरक्षण संपलं नाही? ओबीसी आरक्षणामध्ये मराठा